सी माय रेडी मोदक. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या खूप दिवस म्हणजे जवळजवळ 1-2 आठवडे जॉबचं टेन्शन म्हणजे न्यू जॉबचं सर्चिंग आणि जॉईनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि यामुळेच मी तुमच्यासोबत संपर्क साधू शकले नाही, व्लॉग बनवू शकले नाही. तर म्हटलं आजच्या नवीन आता व्लॉगची सुरुवात काहीतरी गोड पद्धतीने झाली पाहिजे, काहीतरी गोड वस्तू करून झाली पाहिजे. सो मी कोकणी आहे म्हटल्यानंतर कोकणी पद्धतीने मी आज आता कोकणी पद्धत म्हणण्यापेक्षा मी आज मोदक बनवणार आहे आणि तेही पहिल्यांदाच बरं का. आत्तापर्यंत मी आईच्या हातचे मोदक खाल्लेले आहेत. कधीही मी स्वतः ट्राय केलेले नाही आहेत. कसं बनवतात हे देखील मला माहीत नाही आहे. फक्त आईचे पाहिलेले आहेत कसे बनवतात. सो मी आज स्वतः ट्राय करणार आहे मोदक कसे बनवायचे आहेत. तर होपफुली तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेल. नाही आवडला तरी मला सांगा, की कमेंट करून सांगा की मी मोदक कसे बनवते, त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत आणि मी काय चेंजेस केले पाहिजेत. कारण पहिला प्रयत्न असेल तर तो कसा असेल मला माहीत नाही, पण तुम्ही सपोर्ट करा. तर चला सुरुवात करूया माझ्या आजच्या व्हिडिओला. सो किती जणांना विळी आठवते? आता सगळ्यांना माहीतच आहे की मुंबईमध्ये सहसा विळी मिळत नाही जी गावामध्ये असते. आता हल्ली इथे असं समोर हे असलेला चमचा वापरला जातो खोबरा खवण्यासाठी. तर मी ऑलरेडी थोडा खोबरा खवणलेला आहे बघू शकता. कारण चव बनवायची आहे. मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला खोबरा पूर्ण खवणून घ्यावा लागतो विळीने. सो मी आत्ता खोबरा पूर्ण खवणून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ. सो ते देखील मी तुम्हाला दाखवणारच आहे. सो चला आपली रेसिपी हळूहळू तयार होते. खूप छान वाटलं मला खूप दिवसानंतर मुंबईला विळी पाहिल्यानंतर. सो चला मी करते. प्लीज इग्नोर माय बॅकग्राऊंड. मी ऑलरेडी खोबरा खवणलेला आहे, पण थोडासा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आता माझ्याकडे कॅमेरा धरायला कोणी नाही आहे म्हणून मी आज तुम्हाला असं दाखवते. सो थोडाफार मी तुम्हाला खोबरा खवणून दाखवते, विळीवरती खोबरा कसा खणला जातो. आता कोकणातले म्हटल्यानंतर एवढं तर मला आलंच पाहिजे, अदरवाईज कोकण कन्या म्हणायला मला लाज वाटेल ना. सो चला आपला जी चव बनवायची आहे त्या चवीसाठी आपला खोबरा खणून झालेला आहे. आता याच्यानंतर जो सेकंड पदार्थ आहे तो गूळ असणार आहे. तर मी आता गूळ बारीक करून घेते. तर पाहू शकता आता मी चव बनवण्यासाठी गूळ जे असतं ते सुद्धा बारीक सुरीने कट करून म्हणजे ते खवणूनच घेतलेलं आहे. आणि ही आपली चव तयार करण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आणि सुगंध येण्यासाठी म्हणजे आपल्या मोदकांना थोडा चांगला सुगंध येण्यासाठी मी थोडी वेलचीसुद्धा घेतलेली आहे. तर अशा प्रकारे जे चव बनवण्यासाठी सारण आपल्याला लागतं ते माझं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही. सो आता आपल्याला हे तव्यावरती व्यवस्थित थोडंसं असं शिजवून घेतलं म्हणजे थोडंसं असं फ्राय करायचं आहे. ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे मी आज ट्राय करणार आहे. सो गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या आशीर्वादाने माझे मोदक होपफुली चांगले होतील. सो चला आता आपण सारण म्हणजे चव तयार करून घेऊयात. तर आत्ता आपलं जे चव असते ना ती तयार करून झालेली आहे. उकडीचे मोदक म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागते ती उकड. सो उकड तयार करण्यासाठी आपण पाणी आहे ते उकडणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीला मीठ, त्यानंतर थोडंसं गावठी तूप टाकणार आहे मी. ते उकडून घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोदकाचं पीठ देखील टाकणार आहे. सो आत्ता थेरॉटिकली झालं, प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशी उकड तयार करते. सो चला पाहूयात आपण. सो ऑफिसमधून भेटलेल्या भांड्याचं मी आज उद्घाटन करते मोदक बनवण्यासाठी. नॉनस्टिकी आहे ते. सो अशा प्रकारे मी पाणी ठेवलेलं आहे उकडत आणि त्याच्यामध्ये आत्ता मी गावठी तूप थोडंसं ॲड करणार आहे. हे गावठी तूप आहे जे आईनं गावावरून दिलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता, आपापल्या मर्जीनुसार आपण घेऊ शकतो. सो मी आता थोडं गावठी तूप ॲड करते. त्याच्यानंतर चवीला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला.
आता या पाण्याला जे आहे आपल्याला उकड येऊन द्यायची आहे. मी गॅस आहे तो थोडा मंद करते आणि या पाण्याला आता आपण उकड येऊ देणार आहोत. पाणी उकळल्यानंतर आपण जे मोदकाचं पीठ आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सो आता आधी आपण उकड येऊन देऊयात आणि मग त्यानंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी शो करते. सो बघू शकता आपल्या पाण्याला उकड येते, कारण उकडीचे मोदक म्हटल्यानंतर आपल्याला ते उकडूनच घ्यायचं आहे. आणि इथे मोदकाचं पीठ आईने मस्तपैकी गावावरून दिलेलं आहे. खूप छान असा स्मेलसुद्धा येतोय. सो आता हे उकड बऱ्यापैकी आलेली आहे. अजून थोडी उकड आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत. सो आता उकड आलेली आहे. मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला 3 वाटी पीठ मिक्स करून घेते. सो बघू शकता मी याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे. आता मी थोडंसं मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. सो पाहू शकता बऱ्यापैकी मी थोडंसं मिक्स केलेलं आहे त्याला. आणि हे बघ त्याचं गाठी गाठी दिसत बऱ्यापैकी मिक्स केला. तर याच्यावरती मी 5 मिनिटं झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे त्या आतमध्ये व्यवस्थित थोडंसं हे होऊन जाईल, वाफा वगैरे लागतील. त्याच्यामुळे मी 5 मिनिटं ठेवणार आहे आणि त्यानंतर मग ते थोडा वेळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं थंड करत ठेवायचं आहे. सो चला आपण 5 मिनिटं वाट बघूयात. आता बघू शकता आपण जे चव आहे ती तयार करणार आहोत. याच्यामध्ये आता आपण गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये चव तयार करतोय. याला ऑलमोस्ट 5 मिनिटं होत आले, त्यामुळे आता आपण हे एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवणार आहोत. हे बघा आपलं सारण ऑलमोस्ट झालेलं आहे, आता सुकत आलेलं आहे. आता आपण हे गॅस बंद करून थंड करत ठेवणार आहोत. पाहू शकता आता हे जे पीठ आपण थंड करत ठेवलेलं आहे ना, हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मळून घेऊन त्याच्यानंतरच आपल्याला उकडीचे मोदक तयार करायचे आहेत. तर हे अजूनही थोडंसं गरमच आहे, तरी मी ट्राय करते. आणि पीठ मळल्यानंतर मम्मा हात भाजतोय. पीठ मळल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल कसे मोदक मी तयार करते ते. सो चला आता मी पीठ मळून घेते पहिल्यांदा. सो पाहू शकता माझं पीठ रेडी झालेलं आहे. माझं सारणसुद्धा रेडी आहे आणि थोडंसं वळायला मी तूप घेतलेलं आहे. सो आत्ता मी पहिल्यांदा ट्राय करते आहे मोदक वळता येतात का. सो लेट्स स्टार्ट. सो तुम्ही बघू शकता जे पीठ मळलं होतं ते पुन्हा एकदा मी थोडंसं तूप लावून पुन्हा थोडंसं मळते हातावरती आणि मोदक वळण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी आई जाम खुश होईल जर मी तयार केले तर हा. सो आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने त्याची पूर्ण अशी वाटीसारखी पाळी करून घ्यायची आहे. तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो, बट मी ट्राय करते. पूर्ण व्यवस्थित पाळी तयार झाली पाहिजे. बघू शकता अशी वाटीसारखं पूर्ण दिसलं पाहिजे आणि कुठेही जाड आणि कुठेही पातळ नाही झाली पाहिजे, नाहीतर आपले मोदक वळताना तुटतात. सो मी अशा प्रकारे माझ्या पद्धतीने मी तयार केलेली आहे. याच्यामध्ये मी थोडं सारण टाकणार आहे, मोदकाला जितकं लागतं तेवढं. असं बघू शकता. आता मी याला अशा प्रकारे पाळ्या करून घेते. मला जमतात की नाही माहीत नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट. सो अशा प्रकारे माझ्या किती पाळ्या पडल्यात, 1 2 3 4 5 6 7 7च पडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला खालून असं गोल गोल करत यायचंय. मोदक
आणि पुरणपोळी अशी गोष्ट आहे की फसली की फसली, त्याला वेळ लागतो. सो फायनली खूप मेहनतीनंतर माझा मोदक तयार झालेला आहे आणि तोही पहिला मोदक. अजून आपल्याला खूप सारे मोदक बनवायचे आहेत. काश माझ्याकडे तो भांडा असता रेडीमेड मोदकाचा, बट तरीही मी माझ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे. सो बघू शकता अशा प्रकारे माझा मोदक तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे बाकीचे मोदक देखील मी करून घेते आणि केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. सो बाय बाय. मला वाटतंय मला मोदक बनवायला 1 तास जाईल जर इतके स्लो मोदक बनवले. म्हणजे आई किती फास्ट मोदक बनवते. डन माय सेकंड मोदक ॲज वेल. सो फायनली बघू शकता मी कसे तरी 10 मोदक बनवलेले आहेत. सो कसे बनवले तुम्ही मला सांगा, म्हणजे मला मोदक बनवता येत आहेत का हे देखील सांगा. माझ्या पाळ्या बघा मोदकांच्या, जशा जमल्या तशा केलेल्या आहेत मी. आता आपल्याला लास्ट आपला टास्क आहे तो म्हणजे मोदक आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. सो चला आपण शेवटच्या आपल्या सेगमेंटकडे वळूया. हो चला आता आपण मोदक उकडायची तयारी करूया. हे स्पेशल भांडं आहे माझं. सो आता याच्यामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपली ही त्याला काय म्हणतात, शब्द पण विसरली राव, चाळणी, याला मी तेल लावून घेणार आहे आणि आता आपले हे जे मोदक आहे ते याच्यामध्ये मी टाकणार आहे. सो चला. सो बघू शकता मी याच्यामध्ये मोदक उकडायला ठेवलेले आहेत. आता खालून गॅस लावून मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 15 ते 20 मिनटं मी उकडत ठेवणार आहे. सो चला आता आपण आपल्या प्रोसिजरला सुरुवात करूया. सो पाहू शकता अशा प्रकारे आपले मोदक उकडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे 15 मिनटं असेच ठेवणार आहोत आणि त्यानंतर बघूया आपले मोदक व्यवस्थित होत आहेत की नाही ते. सो दिस इज मी. बघू शकता पूर्ण वाफ येत आहे आणि ते उकडत आहेत मोदक. ॲक्च्युली मला अंदाज येत नाही की किती वेळ ठेवायचं, पण तरी मी एक अजून 2 ते 3 मिनिटानंतर बंद करेल. सी माय रेडी मोदक. गरम गरम वाफा येत आहेत. सो फायनली माझे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल मी माझ्या पद्धतीने मला जसं जमलं तसे मोदक बनवलेले आहेत. सो होपफुली कोकण कन्या सुचिताने जो आजचा गोड पदार्थ बनवला होता, खूप दिवस ब्लॉग पडत नव्हते कारण का न्यू जॉईनिंग, जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, न्यू ऑफिस जॉईनिंग, सगळं खूप जास्त गोष्टी हॅक्टिक होत्या, दिवाळी पण आहे. सो त्यामुळे मला जमत नव्हतं व्हिडिओ बनवायला. सो होपफुली आता माझ्या सुट्ट्यांमध्ये मी तुम्हाला नक्कीच पर वीक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, तुमच्याशी कनेक्ट नक्कीच राहील. आणि हा माझा स्वीट असा मोदकांचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता प्रेम करते असंच प्रेम पुढे देखील करा. धन्यवाद. बाय बाय.